श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जय गंगागिरी महाराज, जय श्रीपाद रामदास महाराज, जय सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय. हर हर महादेव. कुठं राहिलं आपलं रात्री? आणि कया काळे न चले उपाय. झाला ना तो? हा ते झाला. का रे माझा तुझं नाही कळवळा, आसोनी जवळा हृदयस्था, अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा. येतो का आवाज व्यवस्थित? हा येतो आज. आज जरा रेंज आहे. हा केला शोकनेना कंठस्फोट, काही चित्त नाही पावत विश्रांती, इंद्रियाची गती कुंठीची ना. तुका म्हणे का हो धरियेला कोप, सरले नो पाप पांडुरंगा. देवाधिदेवा जगत्रय जीवा, परियसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशिदी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. का रे माझा तुझं नाही कळवळा, जगद्गुरु तुकोबार हरी कार्यावर बोलते देवाला. हा ज्या देवाची हे मंत्र तंत्र स्तोत्र त्याचं वर्णनच आहे ना सगळं हे. हा देवाधिदेवा जगत्रय देवा, श्री अनंता मधुसूदना, महायोगपीठी तटी भीमरथ्या. आणि जगद्गुरु तुकोबार म्हणत का रे माझा तुझं नाही कळवा, आसोनी जवळ हृदयस्था. अरे पांडुरंगा, बर तुला नाही ना आपल्याला बाकीच्या जवळच वाटतं हृदयातलं देव, असंच असतं ते. जी गोष्ट लई जवळ असते ना, समीप, जी गोष्ट अति जवळ असते ना तिचं महत्वच नसतं नाही का. म्हणजे अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला शोकनेना कंठस्फोट. अरे देवा, तू अगदी माझ्या जवळ म्हणजे हृदयात असताना तुला माझी करुणा का येत नाही? सगळ्यात जवळ आहे देव, सगळ्यात. देवा करता काय आपण भटकतोय, कुठं काय काय करतो, जे नाही ते करतो नाही का. वर्मच माहिती नाही काय करीन ते. वर्म माहिती नसल्यावर मग अवकाळाच येते. अवकाळा देवा करता म्हणजे सुखा करताच अवकाळा नाही एवढ्या. आणि संतांचं जीव ऐकत नाही. नाही ऐकत, किती सांगा. जे ऐकते त्यांचं कल्याणच आहे ना. जे कारण रीत महत्वाची असते, बाकी काय दुसरं त्याच्यामध्ये नाही का.
ज्या माता माऊलीला रीत माहितीये ती बरोबर लोणी काढू शकते. जिला रीत माहिती नाही ती काय करीन बिचारी. हा जन्म गेला तरी तिला कळायचं नाही ना. हा रीत शिकून घ्यावं लागेल. कोण सासू कोण एखाद्या म्हातारी कोण. तसं आपल्या हृदयात देव आहे. धन्य जागो गुरु महिमा देही दावीला देव. महात्मा म्हणते मला ह्या देहात देव दाखवला गुरुना. धन्य जागो गुरु महिमा देही दावीला देव निवारोनी भवर जाळी. जगद्गुरु तुकोबाराय देवासंग भांडत्यात. अरे देवा तू अगदी माझ्याजवळ म्हणजे हृदयात असताना तुला माझी करुणा का येत नाही. तू देव असून गुणातीत आहे. भगवंताचं जे निर्गुण ते गुणातीत आहे. त्याने म्हणलं त्रिगुणासार निर्गुण आहे सार. म्हणजे आपल्याला जर देवाचं ज्ञान व्हावं असं वाटत असं, देवाशी एकरूप व्हावं असं, आपल्याला हे गुणाच्या पलीकडे जावं लागेल ना. हा गुणातीत योगच आलाय ना मग ज्ञानेश्वरीमध्ये एक. हा त्या देहात राहून गुणातीत अवस्थेत जावं लागेल तेव्हा आपली देवाची भेट होईल. हा तू देव असून गुणातीत आहेत. सगुण आला का मग गुण येतात. हा हे निर्गुणाचं स्वरूप आहे. मी तुझ्या पुढे घसा फुटेपर्यंत रडलो तरी ते काही जाणलेच नाही. आता हे कसं आहे प्रेमाचं आहे. हा तू रडला विन काही झालं तर निर्गुणाला काय पाना फुटणार आहे. तिथे काही नाहीच नाही निर्गुणाच्या ठिकाणी. सगुण असलं का मग ते लगेच हे होतंय असं आहे ना. माझे चित्त विश्रांती प्रत का पावत नाही हे म्हणायचंय महाराजांना. देवाची कृपा म्हणजे चित्त विश्रांतीला ज्यावेळेस आपलं प्राप्त होईल ना. आता चित्ताला विश्रांती म्हणजे काय. आता झोपल्यावर शरीराला विश्रांती आहे का चित्ताला आहे. शरीर चित्त हा सूक्ष्म देहाचा पार्ट आहे आणि विश्रांती आपल्या सूर्याला रात्री. पण चित्ताला नाही ना. चित्ताला विश्रांती कधी होईल. ज्यावेळेस चित्ताची चैतन्याची भेट होईल ना त्यावेळेस विश्रांती त्याला. तोपर्यंत नाही. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. माझे चित्त विश्रांती प्रत का पावत नाही. इंद्रियाची विषयाकडे जी धाव आहे ती का कुंठित होत नाही. इंद्रिय सगळे विषयाकडेच वळीत आहे ना. डोळ्याला चांगलं पाहावं वाटत आहे. कानाला चांगलंच ऐकावं वाटत आहे. जिभेला चांगलंच खावं वाटत आहे. झोपायला कपडे चांगलेच पाहिजे. घालायला कपडे म्हणजे सगळ्या शरीराला निष्ठ असं ते विषयाकडे धाव घेत आहे ना. ते म्हणतंय का आता मला भगवंताचं चिंतन करू दे म्हणून. नाही ना. नाही चिंतन म्हणलं त्याला फार हेच उठत आहे थंडी वाजत नाही का. दुसरं मग त्याला जर म्हणलं ना चला आपल्याला काशीला जाऊन यायचं लगेच निघत ते. चिंतन नको म्हणता. इंद्रियाची विषयाकडे जी धाव आहे ती का कुंठित होत नाही. इंद्रियाची कसमस मोडे आवली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. विषय तर कशी विषय दरीची मांग हे याची धाव कधी कमी होईल ज्यावेळेस आपलं चित्त भगवंत स्वरूपाशी एकरूप होईल. म्हणजे ना आता कुठे धावे मन
थांबलं ना मन. हा पण कधी तुमचे चरण देखल या. मग ते मन काय म्हणलं तरी पुढे जात नाही, असं त्याची पाय मोडलेल्या माणसासारखी त्याची स्थिती होती. परत माग कधी माणसं हम्म परत माघारी घेत नाही. एखाद्या माणसाचे जर पाय मोडला तर तो पळतो कुठं. नाही. तसं त्या मनाची गती झाली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा तू माझ्यावर एवढा का कोप केला, काय माझे जवळील पाप संपले नाही म्हणून. हेच प्रेमाचं भांडण आहे देवाचं. तुकोबरायांचं आपल्या करता आहे. हा आपलं मन सारखं विषयाकडे धावतं ना. हम्म चिंतनाला बसलं तरी विषयच आठवतात. हा इतकं त्या मनाला विषय आवडतात बा. विषयाची मनाची इंद्रियाची ताटातूट करणं म्हणजे त्याला युगांत दुःख होय. ज्ञानेश्वरीत काय वर्णन केलंय नाही का. हा जसं लहान वासरू प्यायला सोडावं आणि त्याला वाढावा, तो एक दृष्टांत दिलाय. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर कसा तडफडतो तो एक दृष्टांत दिला. सारस पक्षाचा एक दृष्टांत दिला. का जवळीचा भनंग तो एक दृष्टांत दिला. तसं या इंद्रियांना विषयापासून काढायला त्रास होतो. याला लागत वैराग्याचं बळ. हा तसे घाबरत नाही ती कोणाला. महत्वाचा मुद्दा आहे तो. आता हे सगळे मुद्दे कोणा करताय, ज्याला असं वाटतं आपल्याला खरी विश्रांती भेटावा, खरी मुक्ती भेटावा, खरं देवाचं वास्तव दर्शन घडावा, त्याच्याकरता हा विषय आहे ना. हा हा विषय कसा आहे, एवढ्या जवळ असताना का दुःख आहे देवाला, किती मोठा प्रश्न आहे नाही का. हम्म हृदयात देवेन जीव आयुष्यभर रडतो म्हणजे काय, किती मोठा चमत्कार आहे आज. हा. देवाला घेऊन येतो आणि सारखी शिमगाच त्याच्या जीवनात काय आधी उद्या नाही ते नाही रडत. कधी याचं थांबन दुःख, ज्या वेळेस त्याला विश्रांतीचा ठाव पायी संताची यावा, त्याला खरी विश्रांती भेटल ना. हा भगवंत स्वरूपाशी ज्यावेळेस एकरूप होईल ना, अहो थांबले ना धाव, मग नदीची धाव थांबली ना. हा का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकमय. तसे हे सगळी इंद्रिय मग काय होत्यात, त्याला म्हणतात एकादशी. 11 10 इंद्रिय आणि 11वं मन हे ज्यावेळेस एकादशी देईन ना, हा त्याला म्हणतात एकादशी. आता आपली फराळ खाऊन एकादशी. का रे माझ्या तुझं नाही कळवळा, सोनी जवळ हृदय असता. अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा केला शोकनेना कंठस्फोट. काय हे चित्त नाही पावत विश्रांती, इंद्रियाची गती कुंठेच ना. तुका म्हणे का ओ धरीला कोप सरले नेनो पाप पांडुरंगा. दीनानाथा तुझी ब्रिदे चराचर, घेशील कैवार शरणागता. पुराणे जे तुझे गरजती पवाडे, ते आम्हा रोकडे कळू आले. आपुल्या दासाचे नसा शिवणे उभा, त्या कारणे राहिलासी. चक्र गदा हाती आयुधे अपार, न्यूनतेची पुरे करू धावे. का म्हणे तुझ भक्तीचे कारण, करावया पूर्ण अवतार. पुराणे जे तुझे गरजती पवाडे, ते आम्हा रोकडे कळू आले. देवा तुम्ही दिनांचे स्वामी आहात, असे चराचर जगतात तुमचे ब्रीद आहे. आणि तुम्हा शरण आलेले जे आहेत त्यांचा तुम्ही पक्ष घेता. हे देवाचं ब्रीद आहे ना. हा ते देवाला शरण गेले, मग त्यांची बाजू ते घेतो ना. हा पांडवाचीच बाजू काय घेतली हा.
आता देवाच्या ठिकाणी तर काय अपप्रभाव नाही ना. हा. सगळे देवाचेच लेकरं आहे ना. हम्म. देवानं कायला पांडवांचीच बाजू धरायला पाहिजे, त्यांचे भाऊ आणखी त्यांच्याजवळ. बरोबर आहे की नाही? हा. देवाला सगळे सारखे, कौरव सारखे आणि पांडव सारखे. हा. देवाला राक्षस सुद्धा सारखेच आहे ना. हा. त्याच सगळे लेकरं म्हणल्यावर त्याला काही भेद आहे का? नाही ना. पण पांडव शरण गेले ना. हम्म. हं? हा. शरण जो जातो त्याची बाजू तर धरावंच लागेल ना. हा. धरावंच लागत असते. तुझं ब्रीद आहे, तुम्हा शरण आलेले जे आहे त्यांचे तुम्ही पक्ष घेता. मग या बाबांकरता काय काय केलं या बाबांना. अहो याला फार तर आपली प्रतिज्ञा मोडावं लागली ना. हम्म. काही काही ठिकाणी खोटं बोलावं लागलं. हा. ज्याचं स्वरूप सत्य आहे, याला काय घे नाही, सगळं हे केलं पांडवांकरता. हा. धर्माला म्हणले बोल खोटं. बोल, तो काय तो बोलतोय. हा. तोय सत्य, धर्मच आहे ना, नाव धर्म आहे. हा. आणि हा धर्माची मूर्ती आहे. तरी त्याला अख्खा पांडवांना विजय मिळवून द्यायचा आहे ना. हा. आहे ना. हा. पक्ष कोण धरीन तो, असं आहे. दीनानाथा तुझे ब्रिदी चराचर, घेशील काय वर शरणागता. नाही का, काय काय शेवटी देवाना चक्र हातात घेतलं. चक्र आपली प्रतिज्ञा मोडली व त्यांच्याकरता. हा. पुराणे जी तुमच्या कीर्तीची गर्जना करीत आहे ते आम्हाला उघड कळून आले आहे. आता पुराणामध्ये सगळी कीर्ती देवाचीच आहे ना. हम्म. सगळे वेद, शास्त्र, पुराण काय 18 पुराणे हरीसी गाती. हा गर्जना करून तुम्हाला आपल्या दासाची व्यंगता सहन होत नाही, याकरता तुम्ही निरंतर उभे आहात. दास जो झाला, मग एवढ्या साधू संतांची देवानं काम का केले. ते दास झाले अगोदर. आणि सगळं देवाच्या ठिकाणी अर्पण केल्यावर मग त्याला सगळं करावं लागतं ना. हम्म. निरंतर उभा येतो, निरंतर. चक्र गदादी तुमच्याजवळ अपार आयुधे आहेत. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. भक्तांना काही कमी पडेल ते पूर्ण करण्याकरता मी धाव घेता. चक्र गदा नाही का, हम्म. अंबरीश लगेच चक्र. लगेच चक्र, त्याला काय. हा. त्याचा भाव काय आहे, भक्त म्हणलंय ना, भक्तांना काही कमी पडेल. भक्त पाहिजे, आपण व्हायचंय फक्त भक्त. हम्म. आपल्याकरता लगेच तयारी सुदर्शन नाही का. हा. देवाचं काय, देव आहे तसाच आहे कायमचा. त्याच्या काही ठिकाणी असं लहान मोठं काही नाही, फक्त आपण भक्त झालं पाहिजे. हम्म. भक्तांना तो काहीच कमी पडून देत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताचे कार्य पूर्ण करण्याकरताच तुमचा अवतार आहे. हा. अवताराच आहे ना भक्ता राखी पायापाशी. हा. भक्ता करता तो काही करतो ना हो. हम्म. सिद्धी नाही त्याचा पांडुरंगदा, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी, हम्म. असा देवी. म्हणून दीनानाथा तुझी ब्रिदे चराचर, घेशील काय वार शरणागता. पुराणी जे तुझी गरजती पवाडे, त्या मारोकडे कळू आले. आपुल्या दासाशी न साहसी उनी. काय काय करतो आपण उच्च नीच मालिकेत पाहिले.
उभा त्या आकाराने राहील अशी. हा उभाच आहे ना, हा. सावधच आहे ना मग. बरं, हा संकट आले दुसरा नाही कोणाला पाठी, स्वतःच जातोय. हा. त्याला धरवत नाही ना, धीर धरवत नाही त्याला. चक्र गदा हाती आयुध्या पा, नाही तर मग नुसतं चक्र जरी पाठवलं तरी काम होतंय नाही का. हा. गदा न्यूनतेची पुरे करू धावे, तुका म्हणे तुझं भक्तीचे कारण, करावया पूर्ण अवतार. तुझा अवतारच त्याच्या करता आहे, भक्ता करताच खरा अवतार आहे नाही का. त्याच परम प्रयोजन म्हणतात त्याला. परम प्रयोजन भक्तांना राखणं, दुर्जनांना मारणं हे अवांतर प्रयोजन आहे. आणि मूळ कारण भक्तांना रक्षण करणे, ते अवांतर प्रयोजन. म्हणून वर्णो महिमा ऐशी नाही मज वाचा, न बोलवे साचा पार तुझा. ठाईचे हे काया ठेविले चरणी, आता ओवाळून काय सांडू. नाही भाव ऐसा करू तुझी सेवा, जीव वाहू देवा तोही तुझा. मज माझी काही न दिसे पाहता, ते तुझा अनंता समर पावे. तुका म्हणे आता नाही मज थार, तुझे उपकार फेडावया. आता महिमा वर्णवाचा मग तुमची महती वर्णन करण्याची माझी वाणी नाही का. तेवढं आपल्याला माहिती नाही ना एवढं त्याच्यावाला. काय काय पुराणामध्ये आपली वाणी काय काय माहिती तरी आपल्याला. काय थोडंफार ऐकेला असं साधू संतांचं तेवढंच नाही का. याच किती तुमची महती वर्णन करण्या इतकी माझी वाणी नाही. कारण खरोखर तिचा शेवट बोलण्याने होत नाही. कितीही जरी बोललं तर त्या भगवंताच्या गुणाचं वर्णन आपल्याच्यानं काय होणार आहे. एक अवताराचं आपल्याला माहिती नाही, राम अवताराचं, कृष्ण अवताराचं, असे किती अवतार झाले, अनंत अवतार नाही का. एक एक अवताराचं जर सगळं चरित्र पाहायचं म्हणलं तर काय वर्णन करू शकतोय आपण. मुळात तुमच्या हा मी तो अल्पमतीशी ना. काय वर्ण तुमची महिमा. मी तो अल्पमती काय वर्ण तुझी महिमा. हे महिमान नामाची, नाम चांगले तेवढं येतंय बा फक्त म्हणते. तेवढं नाम घेता येतंय बा, पण बाकीचं काय वर्णन करणार आहे वाणीनं. आता ते अल्पमती नाही खरे, अल्पमती आपण आहे. ते नाही ती नाही आपण सगळे त्याच्यात आहे. मुळात तुमच्या चरणावर आम्ही देह ठेवला आहे, आता तुमच्यावरून वळून काय टाकू. म्हणजे आता याच्यातून वेगळं बोलायचंय महाराजांना. देह तुमच्या चरणावर ठेवला, मग आता वळून टाकायला राहिलं काय. माळ घातली म्हणजे देह ठेवलाच ना चरणावर. तुमची सेवा करण्यास भावच नाही. जीव तुम्हास अर्पण करावं तर तोही तुमचाच आहे. ते तुकाराम महाराजांचं बोलणं म्हणजे काय सोय. जीव तुम्हास अर्पण करावं तर तोही तुमचाच आहे. आता तो कसा काय त्यांचा. आता कसं आहे, देवाला ओळून टाकावा शरीर तर ते तुमच्या चरणावर ठेवलंय. आता काय ओळून टाकू.
सेवा करायची तर भाव नाही. आणि जीव तुम्हाला अर्पण करावा तोही तुमचाच आहे. तुमचाच तुम्हाला कसा अर्पण करायचा, पण तुमचा कसा, हा प्रश्न आपल्याला पडलाय ना. याचं काय उत्तर मग? आहे का काही प्रमाण? चाले हे शरीर कोणाचे असत ते. आठवतंय का कोणाला प्रमाण? पण नेमकं कशातलं ते सांगत, नाटातलं प्रमाण. जेने हा जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन, जग जीवन नारायण करीना. नाटामध्ये स्पष्ट म्हणलं, देवानं आपल्याला दान दिलाय जीव, म्हणजे तो देवाचाच आहे ना. हा. त्याचा आहे म्हणून त्यानं आपल्याला दिला ना. मग जीव तुम्हाला अर्पण करा तर तोही तुमचाच. तसा काय स्वरूपानं जीव शिव वेगळा नाही. तुम्हाला अर्पण करण्यासारखे मजजवळ माझे म्हणून काहीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही केलेले उपकार फेकण्यासारखा मजजवळ काही आधार नाही. काय आपल्याकडे देण्याकरता? वर्णो महिमाईशी नाही मज वाचा, न बोलवे साचा पार तुझा. ठाईची ही काया ठेविली चरणी, आता ओवाळून काय सांडू. नाही भाव ऐसा करू तुझी सेवा, जीव वाहू देवा तोही तुझा. मज माझे काही न दिसे पाहता, ते तुझा अनंता समर्पावे. तुका म्हणे आता नाही मज थार, तुझे उपकार फेडावया. नवे सुख मज न लगे हमा, न राही जन काय करू. देव उपचारे पोळतसे अंग, विष तुल्य सांग मिष्टान्न दे. नाही का विस्तुती वर्णिता थोरी, होतो माझा जीव कासा विष. तुझ पावी ऐशी सांग काही काळा, नको मृग जळा गोमत. तुका म्हणे आता करी माझे हित, काढावे जळत आगीतूनी. महाराज पांडुरंगाला प्रार्थना करतात, मला या आगीतून तुम्ही बाहेर काढा. कोणती अग्नी? कोणती अग्नी? आता ही आगीतून बाहेर काढा म्हणतात. नव्हे सुख मज न लगे हा मान, न राहे जन काय करू. नाही का? अहो हे अग्नी म्हणजे दुःख, म्हणजे अग्नी नाही तर काय, पोळतोय ना आपण, चटकेच बसतात ना. दुःखाचे चटकेच आहे ना, प्रत्येकाला चटके बसतात. संत सोडले तर कोणी असा ज्याला चटके नाही तो. कोणी पावत रडतोच, कोणी पावत हायच, तर थांबली हाय हाय नाही ना. मला मान नको, त्यापासून मला किंचितही सुख नाही. नको नको मा, नको अभिमा, सोडी मी तूपणा त्वची सुखी. फैसलाच करून टाकला. आणि आपल्याला तर मान आवडत आहे. अरे ते मानानं कुठं सुख भेटत असतं का? नाथ महाराज म्हणले, अभिमानही नको मानही नको. परंतु हे लोक माझा मान केल्यापासून राहत नाही. आता लोक मानणारच ना महाराज झाल्यावर. महाराज म्हणजे नो हे दास खरा, परी हा झाला शे डांगोरा. याची काय करू आता?
आता गण मला वाटत आहे, पण आता हे लोक ऐकती नाही, याला काय करावं आता. आता त्यांच्या प्रेमा करता ऐकावं लागेल, त्यांचा भाव राहतो नाही का. हा. हम्म. गज आपल्याला आवडत नाही मान, पण हे लोक मान केल्याशिवाय राहत नाही ना. लोक ऐकती नाही, त्याला काय करणार आहे आपण. त्याला मी काय करू. आता काहींना मान लय आवडतं, पण संतांना मान आवडत नाही. हा. काहींना तर माना करता काय काय करते, बापरे बाप. बाकी त्यांना मागे लोटीचे फोटो काढायचे. मागे लोटीचे तीन पुढे होते सगळ्यांचे फोटो काढायला, म्हणजे मानच आहे ना तो. हा. असं आहे. मला मान नको, त्यापासून मला किंचितही सुख नाही. परंतु हे लोक माझा मान केल्यावर राहत नाही, मी काय करू. महाराज म्हणते त्याला मी काय करू. देहा सुखोपचार केल्याने माझे शरीर पळत आहे. मान शरीराला आहे का आपल्या स्वरूपाला आहे. सगळे शरीराचे खेळ आहे नाही. हार घातला शरीराला घातला का कोणाला घातला. म्हणजे सगळे जे उपचार आहे देहाला आहे ना. सुखोपचार केल्याने माझे शरीर पोळतंय म्हणले. एक गोड अन्न मला विषाप्रमाणे वाटतंय. उपचार करायला पाहिजे तर आत्म्याचे करायला पाहिजे का देहाचे करून काय होईल. वरवर काय करून होईल. आतमध्ये काहीतरी परिणाम झाला पाहिजे ना. वरून औषध लावून काय होईल. देहा सुखोपचार केल्याने चंदनाची चोळी माझी अंगपोळी. न लावा चंदनो न घाला इंधन मारा. हरिविन शून्य शेजार घे माय. जोपर्यंत खरी वस्तू भेटत नाही तोपर्यंत हे सगळं काय म्हणले. मला गोड अन्न मला विषाप्रमाणे कडू वाटते. कोणी माझी थोरी वर्णन केली, माझी स्तुती केली तर ती मला ऐकवत नाही. त्या योगी माझा जीव कासावीस होतो. हे लक्ष नाही. चातुर्य लपवी पूज्यता डोळा न दिखवी. महत्व हरवी पिसे पण मिरवी. त्याला आवडत नाही ना आतून मनापासून. असं ज्या वेळेस होईल त्यावेळेस समजायचं आपला प्रवास योग्य चालला. जवळ आवडत आहे ना तर त्या बुद्धीवर यायचं समजायचं. देह तादात मी सुटलेलं नाही. देह तादात मी सुटलेली काहीच आवडत नाही. लोक स्तुती करतात. माझी कोणी थोरी वर्णन केली तरी ती मला ऐकवत नाही. तर ते थांबत नाही ना मग. माझी स्तुती केलेली मला आवडत नाही हे कधी होईल. असं झालं पाहिजे. देवा तुझ्या ठिकाणी मी प्राप्त होईन असे काही ज्ञान तू मला सांग. मला ह्या मृगजळ व संसारात गुंतू नको. संसार कसा आहे. मृगजळवत संसारात गुंतू नको. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल राया. किती दिवस खेळ मोठायला काय टाइम लागत हो नाही का. म्हणजे हा संसार काय असं स्थिर नाही ना हो. स्थिर कुठे सारखा क्षणाक्षणाला बदलतोय ना हा. आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो याच पाण्यात आम्ही काल आंघोळी केल्या. काल आम्ही पंढरपूरला ह्याच पाण्यात आंघोळ केल्या. आता परत ह्याच पाण्यात आंघोळ करतो. आता तेच पाणी आहे का नाही ना. ते पाणी लय लांब गेलं. आर कुठे गेलं ते कालचं पाणी. काल जसं होतं तसंच आज. तसं काय 24 तास कमी झाले ना 48 तास. तसं काय संसार मृगजळ. त्याचा अर्थ कसा आहे सरकतो. सरती संसरती याचं नाव संसार.
सारखा सरकतो हा. सारखा सरकतो पण दिसत आपल्याला नाही. ते आहे ना कोटी वेळा सृष्टी नाथांच्या याच्यामध्ये आहे ते हरिपाठामध्ये. हा. एका क्षणामाजी ते त्याला ती स्थिर नजर असते संतांची, त्यांनाच कळतं अरे हे तर क्षणाला बदलतही जग. हम्म. आपल्याला जरी दिसतं असं नाही सगळं आहे तसंच आहे. आहे तसं नाही राहत. ते सगळं परिवर्तनशील आहे नाही का. हा. तर वाटतं एका दिवसानं काय फरक झाला असेल मग आपल्या शरीरात. अरे तेवढं आयुष्य कमी झालं ना हम्म. प्रत्येक गोष्टीचं. गाडी घेतली एक महिना गेला म्हणजे तिचं आयुष्य कमी झालं ना. हम्म. मृगजळवत संसारात मृगजळ म्हणजे हा भास येतो. खरं पाणी नाही ना ते. हम्म. तसं जेव्हा तुझ्या ठिकाणी मी प्राप्त होईन असे काही ज्ञान तुम्हाला सांग. पहा किती महत्वाचं वाक्य आहे. तुझ्या ठिकाणी मी प्राप्त होईन असे ज्ञान तुम्हाला सांग. मला असं ज्ञान झालं पाहिजे का तुझ्या स्वरूपाला मी प्राप्त झालो पाहिजे. तुझ्यापासून वेगळा नाही राहिलो पाहिजे तरच हे सगळं जाईन अन्यथा जाणार नाही. हम्म. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुम्ही माझे हित करा म्हणजे जाळणाऱ्या त्रिविध तापरूपी अग्नीतून मला बाहेर काढा. हे त्रिविध ताप कोणाला सोडित नाही बरं का. हम्म. त्रिविध ताप हा अग्नी मग. हम्म. कशामध्ये जाळीत आपल्याला जाळीतोय ना त्रिविध ताप. आपल्याला जेवढे दुःख या त्रिविध तापामध्येच मोडायच्यात. हम्म. शरीराला मनाला काय जेवढे दुःख असतील ना हा. आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक हे त्रिविध ताप आपल्याला सारखी जाळीत्यात. आणि महाराज म्हणले या अग्नीतून मला बाहेर काढा. मग या अग्नीतून बाहेर काढणार कोण आहे. संत. धन्य आधी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावी कदा न सोडावे चरण त्यांची. त्रिविध तापांची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. तोपर्यंत नाही वळण होत नाही ना. हा. त्रिविध तापाचे अजून तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे पहा. पाप ताप दैन्य जाय. झाली या भेटी हरिदासाची त्याच्यामध्ये आहे ते त्रिविध ताप. म्हणजे संत दर्शनाचा हा लाभ एक हे बोलवून होतात त्यांच्यावाली. तरच आपण या अग्नीतून बाहेर निघतो अन्यथा किती बी चालत आहेत मग पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा ताप आहे का नाही का. हम्म. त्रिविध ताप उठा उठी. हा उठा उठी झाली भेटी हरिदासाची. त्रिविध तापरूपी अग्नीतून मला बाहेर काढा. जगद्गुरु तुकोबा म्हणजे देवाकडे असं मागावं काहीतरी नाही का. बाकीचं मागण्यापेक्षा असं मागावा. संतांकडे असं मागावा. काय मागावं हेच कळत नाही आपल्याला नाही का. महाराज म्हणले न मिळो खावया न वाढो संतान परी हा नारायण कृपा करू. आता शिक काम पटलं आपल्याला. काय आता ते निसंग महात्मे त्याला काय आपल्याला तर सगळंच लागत आहे नाही का. खायला नाही मिळालं तरी चालेल म्हणले एक वेळाला न मला खावयास मिळू नाही माझी संतती वाढू नये पण नारायणाने माझ्यावर कृपा करावी. कारण हे बाकीचं प्रत्येक जन्मात आहेच लचंड आपल्या मागे नाही का. या जन्मात मोर सोरण गणगोती असं थोडंच प्रत्येक जन्मात आहेच नाही. हे मिळालं काय नाही मिळालं काय काय
मला खावयास मिळू नये, माझी संतती वाढू नये, पण नारायणाने माझ्यावर कृपा करावी अशी माझी वाणी मला उपदेश करते आणि लोकांसही हेच सांगतो. लोकांना तेच सांगत होतो, दुसरं काय सांगणार आहे? सांगत होतो माझी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावशी, दुरीन भवाची पुरी व्हावशी. काय तेच सांगतात संत, सारखं तेच सांगतात. बाकीच्या गोष्टी भेटतच असतात नाही का. हम्म. अन्न धन येतो प्रारब्धाधीन. हा. संसारात प्रारब्ध बलवत्तर असतंय आणि परमार्थामध्ये प्रयत्न बलवत्तर असतात. मग कुठं किती काय कस लावायचे आपण ठरवायचं. मला खावयास मिळू नये, माझी संतती वाढू नये, पण नारायणाने माझ्यावर कृपा करावी अशी माझी वाणी मला उपदेश करते आणि लोकांसही हेच सांगतो मी. न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. ऐशी माझी वाचा मज उपदेशी, अनेक लोकांची हेच सांगे. विटंबो शरीर होत का विपत्ती, परी राहो चित्ती नारायण. नाही का? कोणती म्हणली हो तेवढी हे असं. तेवढं एक उदाहरण नाही का. हा. काय व्हायचं ते हो या शरीराचं किती विपत्ती येऊ, पण माझ्या चित्तात नारायण राहू. हा. चित्तात नारायण राहिल्यावर दुःखच होत नाही. हा? हा. चित्तामध्ये ज्याच्या नारायण त्याला दुःखाचं व्हायचं काही कामच काय आहे आणि त्याला काय कमी पडणार आहे मग. हम्म. ज्याच्या चित्तात नारायण राहतो, अहो त्याचं घरच शरीरात मंदिर झालं ना. हा. जगाचा मालक चित्तात साठवलं, त्याच्यासारखा श्रीमंत कोण आहे? हम्म. सगळं जगच त्याचं घर झालं ना. हा. हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयासी स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला. हम्म. मग या अनुभूतीवर गेलेले महात्मे म्हणतात ना, मग आता विश्वात्मकी देवी. पहा त्यांचा देव काय फक्त आता एका याच्यात नाही, मठात आणि मंदिरात आता. हम्म. कधी होत हे काय महाराजांची काही अभंग आहे. परी राहो चित्ती नारायण. मला काहीच नाही लागत, फक्त माझ्या चित्तात तू येऊन राह. अरे तू आला का सगळंच आलं ना मग. म्हणजे मागायची आयडिया कशी आहे. ती म्हणते नव्हती म्हणली का माझ्या नाताला मला सोन्याच्या ताटात जेवताना पाहिजे. शकेल म्हातारी म्हणे नाताला सोन्याच्या ताटात जेवताना पाहायचं म्हणजे आता किती देवाला अवघड, तिथं सगळं उनगडीची पाळी आली. तसं तुकाराम महाराज म्हणते मला काहीच नको म्हणते परपंचातलं, आणि फक्त माझ्या चित्तात देव. देव आल्यावर सगळंच आलं ना मग. देव आला म्हणजे सगळं, जगाचा मालक आल्यावर तिथं कमी काय राहिलं मग, सुख काय उन्ही. अरे तिथे रिद्धी सिद्धी पाणी वाहत्यात नाथांच्या, इथं देव आला काय कमी तिथं. म्हणजे किती हुशार आहे संत. माझ्या चित्तात नारायणराव बस. त्यांना क्षेत्र संन्यास घ्यावा माझ्या हृदयामध्ये. अरे जगाचा बाप चित्तात आल्यावर राहिलं काय मिळवायचं मग. एवढा मोठा भगवान परमात्मा चित्तात राहायला आला तर तिथं कमी काय मग, दुसऱ्या गोष्टीला काय किंमत राहिली मग. तिथं सगळं आपाप येतं. आला म्हणजे लक्ष्मी आली, आणि जिथं लक्ष्मी आली सगळ्या जगाची मालकीन आली कॅशियर, तिथं काय कमी आहे मग. काहीच नाही. तिथं रिद्धी सिद्धी माग या त्या लक्ष्मीच्या माग लगेच. असं आहे म्हणजे पाय कसं संतांचं मागणं किती. विटंबो शरीर होत का विपत्ती, परी राहो चित्ती नारायण. विदुर काकांच्या चित्तात काय आहे, भगवंतच आहे ना. जगाचा मालक न बोलावता तिथं लगेच कृष्ण अवतारात. लय भूक लागली आहे का काही खायला.
आणि इकडे दुर्योधनाच्या चित्तात नारायण नाही तर तिथं मला भूकच नाही म्हणे. हा. आणि त्यानं तर मोकार साहेब करून ठेवला होता. हा म्हणजे मला भूकच नाही, मी कुठे जेवत नसतो म्हणले, मी 2च ठिकाणी जेवत. प्रेम असन तिथं जेवतो म्हणे, आणि मला जर लई भूक लागली तर मग कुठं जेवतो म्हणे. आता मला भूकही नाही म्हणले. काय अंतःकरणात प्रेम नाही म्हणले. गेला ना विदुर काकाच्या पार्क केळाची कातडी खायला लागला ना. हा. हे चित्तात जर नारायण आले काय कमी आहे तिथं. तुकाराम महाराज म्हणतात सर्व प्रपंच नाशवान आहे. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवे गोपाळ तेचे, नाही का. काही तर सारे एक भगवान परमात्मा सारे, नाही का. बाकी एक दिवस जाणार आहे हे सगळ्यांनाच माहिती, नाही का. हा. म्हणजे समजून करायचं आणि बाकी काय. करायला अडचण काहीच नाही, फक्त खेळ हा समजून खेळायचा म्हणजे तो दुःख देत नाही. जाणून खेळायचा. संत खेळलेत ना, खेळया माझी हन्म्या शहाणा न पडे काम व्यसनी रे. हा. कामच नाही तिथं क्रोधच कैसा ते कैसे भांडण रे. बामणाची एक पोर खेळाशी व्याली 12 वर्षे लप आले रे. कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे. हे तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, हे प्रपंचाला म्हणजे सगळं चाललं देहादिक सगळं जेवढं दिसतंय ना, जी गोष्ट उत्पन्न झाली आकाराला आली तिचा नाश होतोय सगळ्यांनाच माहिती, नाही का. जी गोष्ट उत्पन्न झाली तिचा नाश हा एक दिवस ना कधी होतच असतो. म्हणून हे जाणून याच्यात राहायचं. पण गोपाळाची नेहमी आठवण करणे ह्यात येते. आठवण म्हणजे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. अरे त्याचं चिंतन जो करतो तर त्याच्यासारखाच होऊन जातो ना. त्याचं असं आहे अविनाश करी काय त्याच सगळे उत्तर. तो अविनाशी, तो अविनाश करी आपुल्या आईशी लावी मना पिशी गोविंदाचे. जो त्याचं चिंतन करतो ना त्याला ते स्वरूपच प्राप्त होतं. तोच अमर होऊन जातो, अविनाशी होतो, सुखरूप होतो, देव स्वरूप होतो. काय 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 अभंग अशी भारी. न मिळो खावया न वाढो संतान परी हा नारायण कृपा करो. आईशी माझी वाचा मज उपदेशी अनेक लोकांशी हेच सांग. आणि मी लोकांना तेच सांगतो. तुम्ही देव चित्तात साठवा, नाही का. तुम्ही बाकीचं आपाप येतं हो. ते शेवटच्या श्लोकात म्हणा ना, चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका. अरे जिथं राजा आहे तिथे बाकीचं सौजन्य सगळं येतच असतं मागं, नाही का. प्रधान सगळं, नाही का. सौजन्य तेथे कटक संत तेथे सौजन्य तेथे स्वरिक. काय भारी भारी दृष्टांत. तसं देव आला का बाकीच सगळं येतच आहे ना. तिथं क्षमा येते, शांती येते, दया येते. काय कमी आहे देव आल्यावर. म्हणजे आपुला तो एक देव करून घ्यावा एवढंच अभंगातून सांगायचंय. न मिळो आता तो काही उपाशी राहून देईन का तो आल्यावर. तो आल्यावर रोज पुरणपोळीचं जेवण ना तिथं. सोपी गोष्ट आहे का. न मिळो खावया न वाढो संतान परी हा नारायण कृपा करो. ऐशी माझी वाचा मध्ये उपदेशी अनेक लोकांची हेच सांगे. विटंबो शरीर होत का विपती परी राहो चित्ती नारायण. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवे गोपाळ तेची हित आईशी माझी वाचा मद उपदेशी अनेक लोकांची हेच सांगे. पहा ध्रुवपादात महाराज म्हणले माझी जी वाणी आहे ना आईशी माझी वाचा, नाही का.
मी स्वतःला मी उपदेश तेच करतो आणि लोकांना तेच सांगतो. हा. लोकांना तेच सांगत आलो सुरुवातीपासून शेवटपर्यंत. हकाराने सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाही का. हम्म. आणि चित्तात येण्याकरता नामस्मरण करावं लागतं. बाई काय करावं लागत. हा. म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, पुंडलिका वरद विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय.